सर, आपण तुम्ही म्हणालात की ज्योतिषाचाही चांगला अभ्यास वास्तुशास्त्रज्ञाला असणं फार गरजेचं आहे. गृह आणि ग्रह मगासपासून आपला या विषयावरती बोलणं होत आहे. तर मग नक्की गृह आणि ग्रह यांचा संबंध कुठपर्यंत येतो? कारण हा नेहमी पडणारा प्रश्न आहे की एवढे शेकडो मैल लांब असलेले हे जे ग्रह आहेत हे आपल्या जीवनावरती म्हणा, आपल्या घरावरती किंवा इतर सगळ्या गोष्टींवरती एवढा कंट्रोल किंवा एवढं हे कशा प्रकारे ठेवू शकतात? खोचक प्रश्न विचारण्यात तुझा हात कोणीच धरणार नाही. आता पहा, घराची सुद्धा कुंडली असते आणि प्रत्येक घराच्या प्रत्येक ठिकाणावर प्रत्येक ग्रहांचं अस्तित्व असतं. अच्छा, हा झाला मुद्दा. याचं डिटेल सांगायला एक आपल्याला स्पेशल एपिसोड घ्यायला लागेल. दुसरा मुद्दा तू खोचकपणे विचारलेला की एवढे आकाशातले लांबचे ग्रह मानवी जीवनावर कसा परिणाम करतात. मागच्या भागातही समुद्राचं उदाहरण दिले, भरती ओटी. आता मला सांग की सोलर पॅनल आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी सोलर पॅनल लावलेला असतो आणि पाणी गरम होतं. 24 तास पाणी गरम विदाऊट वीज. किंवा बऱ्याच खेडेगावांमध्ये सूर्याच्या पॅनलच्या माध्यमातून संपूर्ण गाव उजळवलेलं असतं विजेने. ही वीज निर्माण होते सूर्यामुळे. मग आता मला सांगा, सूर्यामध्ये ती एनर्जी नाही का नव्हती? होती. म्हणून तर सकाळच्या वेळेस आपण स्नान संध्या करण्याची आणि सूर्याची किरणं अंगावर घेण्याची पद्धत होती. जसं तो रिसिव्हर आहे, जसा तो सूर्याची शक्ती रिसिव्ह करतो आणि तो परावर्तित करतो विजेत आणि घरातल्या लाईट्स लागतात, त्याच पद्धतीने आपलं शरीर सुद्धा एक रिसिव्हर आहे. आणि जसं तो सोलर पॅनल रिसिव्ह करतो तसं आपलं शरीर सुद्धा त्या एनर्जी रिसिव्ह करतो. मग जशी सूर्याची रिसिव्ह करतो, जशी चंद्राची करतो, तशी शनीची करतो, वेगवेगळ्या ग्रहांची करतो. म्हणजे ग्रह हे दाढी मिशा असलेले काही नाहीयेत. ग्रह म्हणजे ग्रहांचे चुंबकीय भार. पृथ्वीच्या पोटात सुद्धा एक भार आहे, त्याला आपण गुरुत्वीय भार म्हणतो. मग आता मला सांग, तुला पटलं की नाही की जर सूर्याच्या सोलर पॅनलमुळे लाईट पेटते तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा परमेश्वरांनी पॅनलचीच निर्मिती केलेली आहे. तो सुद्धा रिसिव्हरच आहे. बस याच पद्धतीने. अच्छा, नक्कीच. तर वास्तुशास्त्र सर्वांसाठी या विषयावरती आपण चर्चा करतोय. या विषयाची चर्चा अशी चालू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तर ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र सर्वांसाठी या विषयावर आपण चर्चा करतोय. गोरेगावहून आपल्याला फोन आलेला आहे. सध्या सविता आहेत आपल्यासोबत. बोला सविता, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, आम्ही ठाण्यामध्ये फ्लॅट घेतलाय. फ्लॅटमध्ये एंट्री वायव्य दिशामध्ये आहे. वायव्य पश्चिम का वायव्य उत्तर? पश्चिम की उत्तर? उत्तर. वायव्य उत्तर त्याची एंट्री आहे. बर, ओके. उत्तर आणि पश्चिमचं जे कोपरा असतो तिकडे. बरोबर आहे, पण दरवाजातून जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा उत्तर दिशा म्हणजे उत्तर वायव्य. उत्तर. बोला. आणि हॉल लागतो आधी, मग लेफ्ट साइडला किचन लागतो आणि त्याच्या समोर टॉयलेट बाथरूम लागतो. बर. आणि मग नंतर बेडरूम लागतो. असं आहे. मग ती वास्तू आम्हाला सूट करते का? म्हणजे त्याच्यात कुठले चेंजेस केले की आम्हाला लाभेल वास्तू? असं मुळामध्ये सुवर्णाताई होते मला वाटतं. त्यांना मुळामध्ये हे तर नीट बघावं लागेल. अच्छा, असं असलं मग त्याच्या पुढे ते आहे, त्याच्या पुढे ते इतकं शक्य नाही, पॉसिबल नाही. यासाठी व्यवस्थित तो प्लॅन बघावा लागेल किंवा प्रत्यक्ष ती वास्तू पाहायला लागेल, तेव्हा तो प्रॉपर अंदाज येईल. पण यातनं एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आपल्याला, ती म्हणजे उत्तर वायव्येला त्यांचा दरवाजा आणि तिथंच त्यांना 100 पैकी 100 मार्क पहिले पडले. अच्छा, हो का? पश्चिम वायव्य असेल तर थोडासा कोर्ट कचेरीचा त्रास होतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. उत्तर वायव्याला सुद्धा कोर्ट कचेरीचा त्रास होतो, पण तो लगेच पॅचअप होतो, म्हणजे कॉम्प्रोमाइज होऊन विषय मिटतात. उत्तर वायव्याचा दरवाजा कधी कधी शेजाऱ्यांना म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांचा त्रास देणारा पण असतो. त्या सोसायटीत एकमेकांचं पटत नाही असंही बऱ्याच वेळा घडतं. पण त्याच्यावरती एक चांगला साधा सोपा उपाय म्हणजे उत्तर वायव्याच्या त्यांना सुख समाधानासाठी आतली रचना तर मला कळणं अवघड आहे, कारण ज्या पद्धतीने सांगितली त्यासाठी अगदी तरवेज जरी असला तरी त्याला ते कळणार नाही. त्याला त्या अंतर्ज्ञानाने जायला पाहिजे. मी काय अंतर्ज्ञानी नाहीये. त्याच्यामुळे आता ताईंनी सांगितलं त्याच्यावरती एक सुंदरसा उपाय त्यांनी करावा. उमरा लाकडाचा बसवताना त्यांनी जर औदुंबराचा उमरा बसवला आणि त्याखाली जर पातळ चांदीची पट्टी टाकली, एक साधारण तुमच्या घरात जेवढे लोक आहेत, समजा 5 लोक आहेत तर 5 तोळे, 3 लोक आहेत तर 3 तोळे, तिथे उमऱ्याखाली ठोका आणि मग तो उमरा त्याच्यावरती बसवा, लाकडी उमरा. अच्छा. त्याशिवाय मुख्य दरवाज्यावरती निळ्या रंगाचा गणपती उंदरावर बसलेला जर मिळाला तुम्हाला, तर उंदरावर बसलेला गणपती जो पूर्व दिशेला पळतोय अशा पद्धतीची फ्रेम किंवा अशा पद्धतीची टाईल्स मुख्य दरवाज्यावर बाहेर तोंड करून लावा. रुद्राक्षाच्या माळेचं तोरण तर लावाच लावा आणि दरवाजाच्या आतून दक्षिणेला तोंड करून त्या गणपतीच्या बरोबर अपोजिट दिशा मगाशी सांगितलं तसा पंचमुखी हनुमान लावा. पण हा पंचमुखी हनुमान युद्धाच्या तयारीतला असावा, मांडी घालून बसलेला नसावा, हात जोडलेला नसावा, आशीर्वाद देणारा नसावा.
त्याचं शेपूट राऊंड असावं, हातामध्ये त्याच्या गदा आणि धनुष्य असावं, एक पाय त्याचा थोडासा वाकडा म्हणजे धावण्याच्या स्थितीतला असावा. अशा पद्धतीचं चित्र तुम्हाला आनंदी वास्तू पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. बरोबर. मग अशा आपण बोलता म्हणाला की काही तोडफोड न करता आपण वास्तुशास्त्रात बदल करू शकतो, त्याने पण फायदा होतो. परंतु असे जर का काही तोडफोड घरात न करता काही बदल केले तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याचा जो एक परिणाम जो आहे आपण म्हणतो तो साधारण एकतर होऊ शकतो का, आणि झाला तर तो किती काळपर्यंत टिकू शकतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एक अनुभवसिद्ध शास्त्र आहे की जनरल असं सांगतात की ठराविक ठिकाणी लाल रंग असणं किंवा घरामध्ये लाल रंगाची वस्तू ही घरामध्ये समृद्धीचं प्रतीक असतं, किंवा मिठाच्या पाण्याने फरशा पुसल्या की निर्जंतुकीकरण होऊन घरामध्ये कुठल्याही प्रकारची दृष्टीबाधा वगैरे होत नाही. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आधुनिक विज्ञानाला जरी साजेशा नसल्या किंवा पटणाऱ्या जरी नसल्या तरी जर त्याच्या खोलात जर आपण जाऊन बघितलं तर 100% विज्ञानच आपल्याला सापडतं. पण आपण प्रत्येक वेळेस काय होतं की बऱ्याच वेळा बऱ्याच धर्म मार्तंडांनी चुकीच्या पद्धतीने तो विषय मांडल्यामुळं तो थोडासा अंधश्रद्धेकडे झुकलाय किंवा स्वतःचा फायदा करून घेणाऱ्या मंडळींकडे तो झुकल्यासारखा वाटतो. पण समाजामध्ये एखादा वाईट माणूस असतो म्हणजे काय सगळे लोक किंवा सगळं जग किंवा सगळे ज्योतिषी सगळे वास्तुतज्ञ काही वाईट नसतात. त्यामुळे हे जे उपाय आहेत ना हे उपाय खूप खर्चिक करायचेच नाहीत, बिनखर्चिकच उपाय करायचे. का खर्च करायचा? निसर्ग हा निसर्गाला निसर्गाच्या पद्धतीनेच बॅलन्स करतो. ज्या दिवशी खूप पाऊस पडतो तर मग कुठेतरी दुष्काळ पडलेला असतो, किंवा म्हणजे तुम्ही बघाल तर निसर्ग बघा आता थंडीमध्ये तिची पानगळ होते तर चैत्रात पालवी फुटते. म्हणजे जर आपण बघितलं तर निसर्ग हा निसर्गाला निसर्गाच्या पद्धतीने अनुकूल करतो. बर्फाळ प्रदेशात गेला तर बर्फ पडायला लागला की तिची झाडं पण अशी खाली उतरती असतात तर त्याची पानं गळून जातात. म्हणजे निसर्ग निसर्गाला त्याच्या पद्धतीने अनुकूल करतो. त्याच पद्धतीने अशा काही नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या वस्तू ठेवून आपण आपली वास्तू बॅलन्स करू शकतो. अच्छा. पंचमहाभूत आपल्या वास्तूत प्रॉपर आणणं आणि त्या ग्रहांचा आपल्या वास्तूंवरती जो मगाशी मी जसं सोलर पॅनल सांगितलं तशा पद्धतीचे पॅनल्स तयार करायचे, निश्चित इफेक्ट येतात आणि काही खर्च करायची गरज नाही. अगदी घरातल्या गोष्टींनी पण बॅलन्स होतो. नक्की. छोटे छोटे उपाय करायला काही हरकत नाहीये. आपण पुढचा फोन घेऊया. बारामतीवरनं नंदा आहेत आपल्यासोबत. बोला नंदा, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्ते सर. माझा असा प्रश्न आहे की आमचा घराचा दरवाजा आहे ना तो पश्चिमेला आहे, पण ऍक्च्युली तो दक्षिणेला दरवाजा होत होता तर त्यांनी पुढे असं चौकोन करून तो दरवाजा पश्चिमेला केला, ऑफसेट टाकला त्यांनी. आणि त्याच्यानंतर हा जो हॉल आहे आतमध्ये गेल्यानंतर पश्चिमेच्या मधून तर त्यांनी मध्ये असं परत पॅसेज केलेलं आहे, इकडं दक्षिणेला बेडरूम काढलेली आणि मध्ये त्यांनी असं रेल्वेच्या मध्ये कसं आपण थोडस मध्ये हे करतो कारण उत्तरेला ना विहीर आहे, ती बिल्डिंग मध्ये म्हणजे ओनरशिप मध्येच घर आहे दुसऱ्या मजल्यावरती, तर त्यांनी विहीर आहे ना ती काही बुजवलेली नाही, ती विहीर तशीच आहे. उत्तरेच्या कुठल्या दिशेला आहे? उत्तरेच्या मध्ये आहे, उत्तरेच्या मध्येच आहे म्हणजे हॉल आणि किचनच्या बरोबर मध्ये विहीर आलेली. बर नंदाताई आहेत ना बारामतीवरून, तर काही काळजी करू नका कारण ती जी विहीर असेल तर त्या विहिरीला संरक्षक कठडे असणं गरजेचं आहे. पण उत्तर दिशेला पाणी असणं हे खूप चांगलं मानलं गेलंय. शक्यतो उत्तर ईशान्येला असेल तर ते अतिशय उत्तम मानलं गेलंय. पण जर ती विहीर ओपन असेल तर लहान मुलं खेळताना त्यांना धोका इजा होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करून त्या बिल्डरनी करणं आवश्यक आहे किंवा सोसायटीतल्या मंडळींनी करणं आवश्यक आहे. आणि नंदाताई तुम्ही जे म्हटलात की आमचं घर हे खरं तर दक्षिणाभिमुख आहे पण त्याला ऑफसेट टाकून त्यांनी पश्चिमाभिमुख केलंय तर तसं चालतं. हल्ली बऱ्याच ठिकाणी जागेअभावी आपल्याला तसं करता येत नसेल तर आपण पुढे थोडासा ऑफसेट टाकून ते घर आपण पश्चिमाभिमुख किंवा पूर्वाभिमुख करू शकतो जागा असेल तसं. फक्त एक करा की दक्षिणेचा जो तुमचा दरवाजा आहे नंदाताई त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट देऊ नका, त्याला उमरा वगैरे बसवू नका, गणपती लावू नका. पण जो पश्चिमेचा जो ऑफसेट काढून त्यांनी जो दरवाजा दिलेला आहे त्या दरवाजावर मात्र गणपती, रुद्राक्ष माळेचे तोरण, स्वस्तिक, पिरामिड, लाकडाचा उमरा या गोष्टी बसवून घ्या. आणि या गोष्टी कुठे मिळतात? अतिशय स्वस्त असतात. आणि गणपती बसवायलाच पाहिजे, टाईल्स बसवायलाच पाहिजे, उमरा बसवायलाच पाहिजे, त्या गोष्टी कुठे मिळतात? 200, 250, 100 रुपयामध्ये होणारं काम आहे आणि ते करून घ्या. काही दोष नाहीये. उत्तरेच्या त्याचं पण टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. नक्कीच. तर वास्तूच्या जीवनावर होणारे परिणाम वास्तुशास्त्र सर्वांसाठी या विषयावरती आपण आज चर्चा करतो. ही चर्चा अशीच चालू ठेवूयात. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ते घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्राविषयी आपण चर्चा करतोय. पहिला आपण फोन घेऊया. पुण्यावरनं रेखा आहेत आपल्यासोबत सध्या. बोला रेखा, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी रेखा रेंडे पुण्यावरून बोलतेय. माझा प्रश्न असा आहे म्हणजे आम्ही सोसायटीमध्ये राहतो, ती जी म्हणजे बिल्डिंग आहे आमची ती पूर्णतः तिची तिरकी आहे. म्हणजे
आमचं पूर्वाभिमुख येतं, पण ते थोडंसं क्रॉसमध्ये येतं. विदिशा आग्नेय साईडला आमचं एंट्री म्हणजे घरात हॉल. तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आपल्या जीवनावरती? आणि मिस्टरांची रास म्हणजे कर्क आहे, तर माझी रास तूळ आहे, तर ह्याचा आमच्या वैयक्तिक जीवनावरती काही परिणाम होऊ शकतो का? रेखा मॅडमचा हा प्रश्न आहे. त्यांच्या राशीनुसार तर काही फारसा परिणाम काही होणार नाही. याच्यामध्ये मृत्यू षडाष्टक नावाचा एक भाग असतो, तो पाहून व्यवस्थित पत्रिकेतली स्थानं पाहूनच ते त्यांना सांगता येईल. राहता राहिला प्रश्न त्यांनी जो सांगितलं की त्यांची जी दिशा आहे ती तिरकी आहे, म्हणजे त्यांच्या मुख्य दिशा या उपदिशा झाल्यात आणि उपदिशा या मुख्य दिशा झाल्यात. याला म्हणतात विदिशा वास्तू.